स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचे आपल्या स्वामीसूत्र ब्लॉग या चॅनलवर मनापासून स्वागत. आयुष्यात स्वामी आले आणि आयुष्य स्वामीमय झाले. आयुष्यात स्वामी आले आणि आयुष्य स्वामीमय झाले. विखरून गेले होते हे आयुष्य सारे, पण स्वामींच्याच भक्तीने रंगमय झाले. विखरून गेले होते हे आयुष्य सारे, पण स्वामींच्याच भक्तीने रंगमय झाले. आता स्वामी मिळू द्या मला नित्य तुमचाच संग. स्वामी मिळू द्या मला नित्य तुमचाच संग, कारण माझ्यावर चढला तुमच्या भक्तीचा रंग. माझ्यावर चढला तुमच्या भक्तीचा रंग. आता जीवन काय आणि मरण काय, मी तर फक्त तुमच्या सेवेतच दंग. मी तर फक्त तुमच्या सेवेतच दंग. स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आलेली आहे. आज रंगपंचमी आहे आणि ह्या रंगपंचमी निमित्त तुमच्यासाठी एक नवीन संदेश जो घेऊन आली आहे तो रंगांची ओळख करून देणारा आहे. तुमच्या आयुष्यामध्ये विविध प्रकारचे रंग कसे भरायचे हे दाखवून देणारा आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून बघा. रंगपंचमी म्हटलं तर रंगांचा सण, रंगांची अगदी उधळण. रंग आहे म्हणून निसर्ग सुंदर आहे, चित्र आकर्षक आहे. हे आयुष्य देखील एक साधं चित्रच आहे व या चित्रात विविध प्रकारचे रंग आपल्यालाच भरायचे आहे आणि आपल्या ह्या आयुष्याचं चित्र अजून सुंदर बनवायचं आहे. पण आयुष्याचं चित्र बनवत असताना आपल्याला जर स्वामींचा संग लाभला तर आपला कुठलाच रंग फिक्का पडणार नाही, यावर डोळे झाकून विश्वास ठेवा. तर स्वामी भक्त हो, आजचा संदेश तुम्हाला जाणून घ्यायचा असेल तर तुमच्या समोर 3 रंग दिसत आहे, त्यापैकी एक रंग तुमच्यासाठी निवडायचा आहे आणि काय संदेश तुम्हाला मिळतो हे जाणून घ्यायचं आहे. फक्त संदेश ऐकल्यानंतर त्यावर थोडासा विचार करून तशा पद्धतीने जीवनाची वाटचाल करण्याचा प्रयत्न करा. आयुष्याचं चित्र हे रंगीतच होणार आहे, सुंदरच बनणार आहे. तर तुम्ही तुमच्यासाठीचा रंग निवडला असेल अशी मी आशा व्यक्त करते आणि आजचा संदेश सांगायला सुरुवात करते. तर बघा, ज्यांनी हिरवा रंग निवडला आहे त्यांच्यासाठी काय संदेश आहे ते जाणून घेऊया. स्वामी सांगतात, अरे हिरवा रंग म्हणजे समृद्धीचं प्रतीक. हिरवा रंग म्हणजे निसर्गाचं प्रतीक. बघ, ह्या निसर्गाकडे तू जेव्हा जेव्हा बघशील तेव्हा हा निसर्ग हिरव्या रंगाने तुला नटलेला दिसेल आणि म्हणूनच हा निसर्ग सुंदर आहे. ह्या निसर्गाकडे बघितल्यानंतर जसं तुला नेत्र सुख मिळतं तसंच तुझ्या आयुष्याकडे बघ. तुझ्या आयुष्यातूनही तू हेच शोधण्याचा प्रयत्न केला तर तुझं आयुष्य देखील तुला सुखच देणार आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेव, हे आयुष्य म्हणजे एक रंगमंच आहे. इथे तुला प्रत्येक वेळी भूमिका वेगवेगळीच पार पाडावी लागणार. प्रत्येक भूमिका पार पाडत असताना विविध प्रसंगरूपी रंग तुझ्या आयुष्यात येतील, पण त्यांची योग्य सांगड घालायला शिक. कधी काय उचलायचं हे ओळखायला शिक. अरे कुठलाच रंग वाईट कधीच नसतो. प्रत्येकाचं आपलं असं स्वतःचं अस्तित्व असतं, सुंदरता असते आणि आकर्षकपणा देखील असतो. त्यामुळे कुठलाही रंग समोर आला तरीही शेवटी तुझ्या चित्रात तो कुठे भरायचा, कसा भरायचा आणि कितपत भरायचा हे मात्र तुझ्यावरच अवलंबून असणार आहे. हे मात्र विसरू नको. हे तू कधीही विसरू नको. तसंच आयुष्यात येणाऱ्या प्रसंगांचं असतं. तुझ्या आयुष्यात घडणारा प्रत्येक प्रसंग तुला सुंदर आणि मजबूत बनवण्यासाठीच येतो. अगदी तो वाईट असला तरीही, दुःखाचा असला तरीही, फक्त फरक इतकाच आहे, तो त्या रंगांप्रमाणे आपण कुठे वापरायचा, कधी वापरायचा, कितपत वापरायचा हे जसं तू ठरवणार आहे तसंच आयुष्यामध्ये तू एखादा प्रसंग किती ताणून धरायचा, कितपत तुझ्याजवळ ठेवायचा हे तुझ्यावर अवलंबून असणार आहे. तू जर ठरवलं की तुझ्या चित्राला एकच रंग द्यायचा तर त्या चित्रामध्ये फक्त एकच रंग तुला दिसेल. तसंच आयुष्याचं आहे. तू जर ठरवलं एकच प्रसंग धरून बसायचा मग तो दुःखाचा असेल, तर तू जर दुःखच धरून बसला तर तुला फक्त दुःखच दिसणार आहे. तुला सुखाची चाहूल कधीच लागणार नाही. म्हणून वेगवेगळे रंग निवडण्याचा प्रयत्न कर. वेगवेगळ्या प्रसंगांना सामोरं जायला शिक. फक्त या सगळ्या गोष्टींना सामोरं जात असताना एक गोष्ट लक्षात ठेव, स्वतःचं चित्र सुंदर बनवण्याच्या नादात तू दुसऱ्याचं चित्र कधीही खराब करू नकोस. तसंच आयुष्याचं आहे. स्वतःचं आयुष्य सावरता सावरता दुसऱ्यांचं आयुष्य पणाला लावू नको. दुसऱ्यांचं आयुष्याचं नुकसान करू नको, कारण ते कर्म असतात आणि ते कर्म पुन्हा तुझ्याकडे फिरून येत असतात. आणि जर तू तुझं चित्र रंगवताना दुसऱ्यांचं चित्र खराब करत नसशील किंवा दुसऱ्यांच्या आयुष्यात तू दुःखाची उधळण करत नसशील, तुझे कर्म चांगले असतील तर नक्कीच मी देखील तुला एकच सांगेल की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्त हो, आता ज्यांनी पुढचा रंग म्हणजे लाल रंग निवडला आहे त्यांच्यासाठी काय संदेश आहे ते जाणून घेऊया.
स्वामी म्हणतात, लाल रंग म्हणजे प्रेमाचं प्रतीक, तसंच लाल रंग म्हणजे क्रोधाचं आणि रागाचं देखील प्रतीक. जसं या लाल रंगाच्या दोन परस्पर विरोधी बाजू आहेत, प्रेम आणि क्रोध, तसंच आयुष्याचं देखील आहे. आयुष्याच्या देखील दोन बाजू असतात, एक सुखाची आणि एक दुःखाची. तसंच आयुष्यात येणाऱ्या माणसांच्या देखील दोन बाजू असतात, एक चांगली आणि दुसरी वाईट. पण शेवटी तुझ्या आयुष्याला तुला काय द्यायचं हे तुलाच ठरवायचं आहे. आयुष्याची चांगली बाजू बघितली ना तू, तर नेहमी तुला चांगलंच दिसेल. पण तू जर फक्त वाईटावर नजर खिळून बसला तर तुझं आयुष्य संपेल, पण तुला चांगल्या गोष्टी कधीच दिसणार नाही. आयुष्यात येणारी माणसं देखील दोन प्रकारची असतात. त्यामुळे या रंगपंचमीला तू रंग बदलणाऱ्या माणसांपासून सावध राहा, कारण वेळ पाहून रंग बदलणारे कधीच तुझी नसतात. म्हणून अशा रंगांमध्ये तू कधी मिसळू नकोस, कारण हे रंग तुला इतकं त्यांच्यामध्ये गुंतवतील की तुझं अस्तित्व मिटून जाईल. म्हणजे चांगले आहे तुझा विचार करतात त्यांच्यात मात्र नेहमी राहण्याचा प्रयत्न कर, कारण सगळेच रंग एकत्र आल्याने नुकसान होत नाही, तर काही रंग एकत्र आल्यामुळे एक नवीन रंग तयार होतो. म्हणून माणसांची योग्य पारख करायला शिक. आणि तरीही तुला ती पारख करणं शक्य नसेल तर तू आमच्या सानिध्यात राहून आमच्या भक्तीचा रंग तुझ्यावर लाव. तुझी फसगत आम्ही कधीच होऊ देणार नाही आणि तुझं आयुष्यरूपी चित्र विविध रंगाने आम्ही सजवू. आणि तुझ्या आयुष्याचं चित्र रंगवता रंगवता आम्ही देखील तुला एकच सांगू, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्त हो, आता ज्यांनी पुढचा रंग निवडला आहे म्हणजे पिवळा रंग निवडला आहे, त्यांच्यासाठी स्वामी काय सांगतात ते जाणून घेऊया. स्वामी सांगतात, अरे पिवळा रंग म्हणजे शांततेचं प्रतीक, मानसिक स्थिरता प्रदान करणारा रंग म्हणजे पिवळा रंग. गुरुचं प्रतीक म्हणजे साक्षात तुझ्या या स्वामीचं प्रतीक, सकारात्मकतेने भरलेला असा हा पिवळा रंग. म्हणून या रंगाप्रमाणे तू देखील शांतता कधीही भंग होऊ देऊ नकोस. वेळ कोणतीही येऊ, मन विचलित होऊ देऊ नकोस. परिस्थितीचा सामना करायला शिक. वाईट परिस्थिती कधीच कायम राहत नाही, कारण वाईटानंतर चांगले दिवस येतात. जीवनात सतत लाभच होईल असं होत नाही ना, काही वेळा नुकसानही सहन करावं लागतं. चांगल्या दिवसात कधीही उन्मत्त होऊ नये आणि वाईट दिवसात कधी खचून जाऊ नये. अरे हे आयुष्य आहे आणि आयुष्यामध्ये चांगल्या आणि वाईट दोनही गोष्टी घडणारच आहेत. परंतु एकाच गोष्टीकडे बघण्यापेक्षा दुसऱ्या गोष्टीची वाट बघायला शिक आणि दुसऱ्या गोष्टीकडे वाटचाल करायला शिक. दिवसानंतर रात्र आणि रात्रीनंतर दिवस हा जसा खेळ चालू असतो तसंच तुझ्या आयुष्यामध्ये सुखाचा आणि दुःखाचा खेळ चालूच राहणार आहे. म्हणून हा खेळ अगदी शेवटपर्यंत लढायला शिक. आणि हा खेळ जो अगदी आवडीने खेळतो त्याच्यासोबत आम्ही सदैव असतो. गैरमार्गाच्या पैशातून नव्हे तर कष्ट करून मिळवलेल्या धनाने कायम तुझं पोट भर. तू कितीही दानशूर असला तरीही चुकीच्या मार्गाने जर तू धन कमावले तर त्याचं फळ तुला कधीच मिळणार नाही. उलट तुझ्या त्या वाईट कर्माचं फळ तुला वाईट रूपातूनच भोगावं लागेल. म्हणूनच अशा वाईट गोष्टींपासून तू कायम लांब राहायला शिक. आणि या आयुष्यात येणाऱ्या चढ उतारांना तू कधीही घाबरू नकोस, कारण बघ, कोसळण्यातही एक लय असते, ते पावसाच्या थेंबाकडून शिकावं. आपटण्यातही किती मजा असते, ते समुद्राच्या लाटांकडून शिकावं. संपण्यातही मोठं समाधान असतं, ते अगरबत्तीच्या राखेकडून शिकावं. आणि कर्तृत्वाचा शेवटही सुंदर असू शकतो, ते मावळत्या सूर्याकडून शिकावं. ते मावळत्या सूर्याकडून शिकावं. प्रत्येक वाईट गोष्टीचा शेवट म्हणजे वाईटच होतो असं नाही. कधी कधी वाईट गोष्टींपासून नवीन एक सुरुवात होते आणि ती सुरुवात आपल्याला आपल्या स्वप्नांपर्यंत नेऊन पोहोचवते, हे मात्र कधीही विसरू नकोस. आणि तू जर कायम सत्याचा मार्ग निवडला, तू जर स्वतःमध्ये कायम शांतता ठेवली, तर नक्कीच आम्ही देखील तुझ्या सोबतच असणार आहोत, हे मात्र विसरू नकोस. आणि जर जाणून बुजून तुझी शांतता कोणी भंग करण्याचा प्रयत्न करत असेल तर मग ते मात्र तू आमच्यावर सोड, कारण आमच्याकडे न्याय अगदी बरोबर होत असतो, अगदी चोख होत असतो. फक्त तू तुझं कार्य कर आणि तुझं कर्म कर. मग आम्ही देखील तुला एकच सांगू, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. कारण बघा, आयुष्यामध्ये आपल्या जीवनामध्ये आजूबाजूला अनेक वाईट गोष्टी बघायला मिळतात, आपल्या कानी पडत असतात. परंतु जर काही चांगल्या गोष्टी आपल्या कानावर पडल्या तर आपलं आयुष्य हे आनंदमय होतं, स्वामीमय होतं. आणि त्यात जर आपण स्वामींच्या सेवेत असलो, स्वामींचे संदेश ऐकत असलो,
तर आपल्या केसाला सुद्धा स्वामी धक्का लागू देणार नाही, या गोष्टीवर देखील डोळे झाकून विश्वास ठेवा. स्वामी भक्त हो, तुम्ही तीनही संदेश ऐकले असतील तर तुम्ही कुठला रंग निवडला होता हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमच्यासाठीचा संदेश तुम्हाला कसा वाटला हे देखील सांगा. आपल्या चॅनलवरचे संदेश तुम्हाला ऐकायला आवडत असतील तर आपल्या स्वामीसूत्र ब्लॉग या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन स्वामी संदेश घेऊन. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा आणि आपले स्वामी संदेश ऐकत रहा. धन्यवाद.